कोल्हापूरच्या विकासवाडीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला दिवंगत अजित पवारांचं नाव दिलं जाणार. जिल्हा नियोजन समिती बैठकीत निर्णय. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत बैठक. साताऱ्यामध्ये भाजपला सोडून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. राष्ट्रवादी मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंची सत्ता स्थापनेसंदर्भात बैठक. राजकीय वर्तुळात चर्चा नवणार. शिर्डीमध्ये आदिवासी समाजाचं आरक्षण लागू करण्यासाठी धनगर नेते आणि समाज बांधवांची बैठक संपन्न. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, अन्यथा मुंबईतल्या आझाद मैदानावर लवकरच आंदोलन करणार. धनगर नेते दीपक बोराडे यांचा इशारा. सिंधुदुर्गात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर रस्ता सुरक्षा अभियानासाठी कॅरम बोर्ड स्पर्धेचं आयोजन. यावेळी राणे बंधूंनी कॅरम खेळण्याचा घेतला आनंद. अमरनाथ पश्चिमेच्या चिंचपाडा परिसरातल्या ईश्वर रेसिडेन्सीतल्या दुसऱ्या मजल्याला आग. रेफ्रिजरेटरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याचा अंदाज. घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे नाशिककरांना वाहतूक कोंडीचा फटका. गॅस पाईपलाईन आणि पाण्याच्या नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यांचं खोदकाम केल्यानं नागरिकांचे हाल. नाशिकच्या चांदवडमधील प्रसिद्ध वीट उत्पादक रमेश गारे यांचा पोलीस जीपच्या धडकेत मृत्यू. मुंबई आग्रा महामार्गावरनं जाताना मंगळुरू शिवारातल्या गुरुद्वारासमोर घडलेली घटना. वाशिम सापळी फाट्याजवळ एसटी बसचा अपघात. दुचाकीस्वाराला वाचवताना बस थेट शेतात उलटल्यानं अपघात. बसमधले सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती. पुण्यातील वारजे माळवाडी पोलिसांची फटाका सायलेन्सर लावून फिरणाऱ्या बुलेट राजांवर कारवाई. 15 बुलेट चालकांचे सायलेन्सर जप्त, तर मॉडिफाय करून सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजलाही पोलिसांचा दणका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.